अहोंनी घरी यायच्या वेळेस मस्त अशी एक कच्ची पपई आणली, तर म्हटलं चला त्यापासून वर्षभर टिकणारे एक पदार्थ बनवूया. आणि इकडे अहोंचं फ्रुट्स काढायचं काम चाललेलं, पण आज तर काही ज्यूस बनणार नव्हता, काल संध्याकाळपासूनच आमच्याकडे लाईट नव्हती आणि आज सकाळी मला बरं पण नव्हतं. तर आज शॉर्टकट असा मसाला भात बनवूया म्हटलं, तर अहोंनी लगेच सोयाबीन वडी भिजू टाकली. म्हटलं चला आपल्याला वटाणे आवडतात तर वटाणे टाकूया आणि मस्त असा सोयाबीन वडी आणि वटाणे टाकून मसाला भात बनवून घेतला. आणि इकडे काका पण आलेले लाईट दुरुस्त करायला. म्हटलं चला त्यांची लाईट दुरुस्त होतपर्यंत आपण पण आपले मस्त पपईचे सांडगे बनवून घेऊया. त्यासाठी मग मी त्यामध्ये पपईचा किस, तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा, पातळ पोहे टाकले आणि मस्त असा एक गोळा बनवून घेतला. आणि लगेच इकडे पपईचे वडे बनवायला घेत नाही तर उर्वांचे प्रश्न चालू झालेले, इथे तू का करते, इथं का बरं वडे बनवते, तेल तर तू मांडलंच नाही. तर म्हटलं थांब आता तू मला प्रश्न विचार, अभ्यास करताना मी तुला प्रश्न विचारेल. तर त्याचा मस्त असा अभ्यास घेतला आणि लगेच मग चवळीची भाजी खुडायची होती. उद्या आम्हाला सकाळी चवळीची भाजी बनवायची होती, तर इकडे चवळीची भाजी खुडत नाही तर बघा खाली येत नाही तर उर्वांच्या मस्त्या चाललेल्या. त्याची आई वटाण्याचे दाणे काढत होती, तर त्यांचं फेकाफाकीचं काम चाललेलं.